कारण असं आहे, जीव म्हटलं की त्याला चिंता आहे. मी माणूस आणि चिंता असं म्हणत नाही, मी म्हणतो जीव म्हटलं की त्याला चिंता आहे. कुत्र्यालाही चिंता आहे, माणसालाही चिंता आहे, ढेकणालाही चिंता आहे, गाढवालाही चिंता आहे. नाही असं नाही. आपल्याला आता खायला काय मिळेल, कुत्र्यालाही असेलच का नाही चिंता. म्हणून तर या दारातून त्या दारात, त्या दारातून त्या दारात कुत्रं फिरतच असतं. गाढवालाही चिंता असते, माणसालाही चिंता असते. जीव म्हटलं की त्याच्या ठिकाणी चिंता निर्माण होणं स्वाभाविक आहे. कारण चिंता अत्यंत दुःख देणारा मनोविकार आहे. कशाने चिंता निर्माण होते, चिंता निर्मितीचं कारण काय, आपण थोडं मानसशास्त्र याच्या मागचं बघा. ज्या चिंता, आता थोडं सांगतो, इतर प्राण्यांनाही चिंता आहे आणि माणसालाही चिंता आहे. पण इतर प्राण्यांना जी चिंता आहे ती फक्त वर्तमान कालापुरती मर्यादित आहे. माणसाच्या ज्या चिंता आहेत त्या वर्तमानापुरता मर्यादित नाहीत, हे लक्षात घ्या. गाढवाला असं वाटेल की आता आपल्याला या उकिरड्यावर काही मिळेल की नाही, मिळालं तर खाईल, न मिळालं तर दुसऱ्या उकिरड्यावर जाईल. पण गाढव कधी उद्याची चिंता करत नाही. उद्याची चिंता करणारा या जगतामध्ये एकच प्राणी आहे. लक्षात आलं का? उद्याची चिंता करणारा एकच प्राणी या जगताच्या पाठीवर आहे, त्याचं नाव आहे माणूस. उद्या कसं होईल, अरे आज काय मिळालं ते बघ, उद्याचं काय आहे, उद्याचं उद्या, एवढं काय त्याच्यामध्ये. चिंता हा मनोविकार आहे. माणसाला तुकोबारायांनी काय म्हटलंय, नित्य उठोनिया खावयाची चिंता. सकाळी उठलं की खायला काय, आज नाश्त्याला काय, अहो काय बोलायचं. सकाळी उठलं की पहिली खाण्याची भाषा आहे. आणि तुकोबारायांनी काय म्हटलंय, सकाळी उठल्याबरोबर काही विचार न करता खाण्याची चिंता करणारा कोण आहे. काही नित्यनेमावीण अन्न खाये तो श्वान. श्वान म्हणजे कळतं का? श्वान शब्दाचा अर्थ कुत्रा. श्वान म्हणजे कुत्रा. काही नित्यनेम नाही. सकाळी उठलं की कुत्रा भाकरीच्या नामागे लागतो. सकाळी उठल्यापासून भाकरी 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 भाकरी, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. उठलं की भाकरी कशी जाते मला कळतच नाही. बसल्या अंथरुणावर माणसं चहा घेतात, तो तोंड न धुता. असं कसं होत असेल मला कळत नाही, मला कळत नाही. सकाळी उठलं की अंथरुणावर, अहो काहीच नाही, स्नान नाही, कपाळाला गंध नाही, देवासमोर हात जोडणं नाही, काही हरिपाठ नाही, रामकृष्ण हरी म्हणणं नाही, काही देवाची करुणा भाकणं नाही, नमस्कार करणं नाही, काहीच करणं नाही. उठलं की भाकरी. कुत्र्याचं असंच आहे, असंच आहे. आता पंढरपूरकडची तरी कुत्री अशी आहेत, इकडची कुत्री कशी आहेत मला माहीत नाही, पण माझं चुकत असलं तर सांगा. इकडची कुत्री अशीच असतील ना, सकाळी उठलं की त्यांना भाकरीची चिंता असेल. काही रामकृष्ण हरी नाही, कपाळाला गंध नाही, स्नान करायचं नाही, देवासमोर उभं राहायचं नाही. अंथरुणातून जागं झालं की माणसाचा पहिला प्रश्न असतो, नाश्त्याला काय. बरं, नाश्ता करून झाल्यावर तरी काहीतरी करेल. जेवण झालं, हातावर पाणी पडलं की माणूस विचारतो संध्याकाळी काय. अरे आत्ताचं तरी जिरू दे बाबा, पोटात गेलेलं तरी पचू दे. तोवर माणसाला संध्याकाळच्या खाण्याची चिंता आहे. कुत्र्यात आणि माणसात काय फरक राहिला, काय अंतर राहिलं, विचार करा ना. चिंता असणं मी अमान्य करत नाही. मनुष्य देह आहे म्हटलं की चिंता राहणारच आहे, मी अमान्य करत नाही. पण कोणत्या चिंता असाव्यात. तुकोबारायांना चिंता नव्हती का, नाथ महाराजांना चिंता नव्हती का, ज्ञानोबारायांना चिंता नव्हती का. जर चिंता नसती तर ताटी का लावून घेतली ज्ञानोबारायांनी, सांगा बरं. ज्या अर्थी ज्ञानोबारायांनी येऊन ताटी लावून घेतली, मी एक वाक्य सांगतो, तुम्हाला पटत असलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. चिंता ज्याला आहे तोच चिंतनामध्ये प्रवृत्त होत असतो. ज्याला चिंता नाही त्याला चिंतन नाही. ऐका, चिंतेचे विषय काय आहेत हा प्रश्न नंतर, मी आत्ता त्याची चर्चा करतच नाही. चिंतेचा विषय काय ठेवायचा याचा विचार नंतर आपण करू. पण चिंता आहे सगळ्यांना, सगळ्यांना चिंता. नित्य उठोनिया खावयाची चिंता. आपण बघा 16वा अध्याय काढा,
भगवंताने आसुरी संपत्तीचा विचार करताना आपल्याला सांगितलं, चिंताम परिमेयांच प्रलयांतामुपाश्रिता आहे ना. 16वा अध्याय काढा. 16व्या अध्यायात सुरुवातीला 10वा 11वा काहीतरी श्लोक आहे. चिंताम अपरिमेयांच, किती चिंता आहेत माणसाला. अरे त्याला गिनतीच नाही, त्याला अंतच नाही. एका मागून एक एका मागून एक एका मागून एक चिंता निर्माण होत राहतात. बरं, आपलं दुर्दैव असं आहे, मी दुर्दैव शब्द फार जाणीवपूर्वक वापरतो. आपलं दुर्दैव असं आहे ना की आपली एक चिंता निवृत्त होता होता पुढच्या 10 चिंतांना जन्म देते आणि मग संपते. माणसाची चिंता इतकी विलक्षण आहे, इतकी वेगळी आहे की एका चिंतेचं निराकरण होता 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 ती चिंता पुढच्या 10 चिंतांना जन्म देते आणि मग संपते. मी आपल्याला याची उदाहरणं सांगतो. त्या रामायणामध्ये अहिरावण महिरावणाची गोष्ट आहे. आपण रामायण ऐकलंय का नाही मला माहीत नाही, वाचलंय का नाही हेही मला माहीत नाही, पण अहिरावण महिरावणाची गोष्ट आहे रामायणामध्ये. बाकी सगळ्यांना मारणं रामचंद्र प्रभूंना सोपं गेलं. अहिरावण महिरावण संपले नाहीत लवकर. का संपले नाहीत? कारण असं, अहिरावण महिरावणाच्या अंगाला बाण लागला रामचंद्र प्रभूंचा आणि त्यांच्या रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडला की त्या थेंबातून हजारो अहिरावण महिरावण निर्माण व्हायचे. रामायणात आपण रामायण पहा, हजारो अहिरावण महिरावण त्याच्यातून निर्माण व्हायचे. मग त्यांच्यातल्या एकाला मारलं आणि त्याचा रक्ताचा एक थेंब पडला की त्याच्यातून हजारो अहिरावण महिरावण निर्माण व्हायचे. रामचंद्र प्रभूंना अहिरावण महिरावण आटोपले नाहीत. मारुतीराय होते म्हणून निभावलं. मारुतीरायाने उपाय सांगितला वगैरे वगैरे, ते सगळं झालं. मला गंमत अशी सांगायची आहे, विचार असा करा, हे रामायणातले अहिरावण महिरावण रामायणामध्ये मेले पण आपल्या चिंतेच्या रूपानं अजून आपल्या मनात जिवंत आहेत. त्या अहिरावण त्या चिंतेपैकी एक चिंता संपत आली की पुढच्या 10 चिंता समोर आ वासून उभ्या राहतात. काय सांगू मी आता आपल्याला, शाळेत जाईल का नाही चिंता निर्माण होता होता शाळेत जायला लागला की कॉलेजमध्ये जायची चिंता सुरू होते. कॉलेजमध्ये जायला लागला की नोकरीची चिंता निर्माण होतेच. नोकरीची चिंता निर्माण झाली, लग्नाची चिंता त्याच्या पाठोपाठ येते. लग्न झालं की न झालं, आता संतती होईल का नाही. आता हेही प्रवचनात सांगू काय हो सगळं, तुम्ही बघा ना आपली आपली आयुष्य कशी गेली ती. लग्न होईल का नाही चिंता, लग्न झालं संतती होईल का नाही चिंता, संतती झाली हुशार निघेल का नाही चिंता, हुशार निघाली त्याला नोकरी लागेल का नाही चिंता, पोरगं मोठं झालं घरात ठेवल का नाही चिंता, पाठवून दिलं जबरदस्तीनं पंढरपूरला तर म्हाताऱ्याला ती चिंता आहे. किती चिंता, एकातून एक एकातून एक एकातून एक अखंड चिंता माणसाच्या अंतःकरणात आहे.